त्यांच्याकडून आपण समजून घेऊन घेणार आहोत. तर त्यांनी कशा पद्धतीने पिकवली. तर मला सांगा तुम्ही किती किलो शेपू टाकली होती? ही 25 किलो शापू टाकलेली. 25 किलो टाकली होती. आपल्याला किती एकर टाकली होती काय? ती 1 एकरला 1 एकरमध्ये 25 किलो टाकली. तर आपल्याला संपूर्ण जुडा 10,000 निघालेला आहे. 10,000 तुम्ही सगळा काढून आणलाय? सगळा नाही, मग थोडा राहिला. 5,000 आज आणला, उद्या 5,000. हा म्हणजे थोडं अजून 5,000 निघेल. 5,000 आज घेऊन आले तुम्ही. हो. तर आज जो बाजारभाव झालेला आहे तो किती झाला म्हणले? 2351 रुपये हाईस्ट बीट झाली आपली आज. हा. तर मला सांगा आता जे तुम्ही शेपू पिकवली एकदम फायटर शेपू आणली, बाजार पण हाईट झाला. तर मला सांगा ही जी तुम्ही पिकवलं तर त्यासाठी पाण्याचं नियोजन कसं केलं होतं? पाण्याचं नियोजन पाट पाण्याने चालू आहे. हां पाट पाणी होतं. हां तर आपण हे शापूसाठी आपण शापू पेरले नाही, हां वाफ्यांमध्ये टाकून हां पाट पाणी दिलं. फुकली पाणी आपलं काय आपलं फुकली? पाट पाणी फुकून टाकलेली हां, आहे. त्याच्यानंतर? पेरून नाही टाकली. तर त्याच्यानंतर आपण पाट पाणी दिलेलं आहे. हां. तर त्याच्यानंतर मग खताचं नियोजन कसं केलं? खताचं नियोजन पेरता आपण फोकताने 1840 वापरलेले. किती टाकलं? तर 6व्या दिवशी तणनाशक घेतलेले. हां 15व्या दिवशी युरिया मारलेला आहे. हां हे झालं खताचं नियोजन. हा. आणि त्याच्यानंतर मग फवारणी वगैरे काय केली का? फवारणी बुरीची फवारणी काढलेली आहे 3 वेळा. 3 वेळा म्हणजे किती दिवसांनी फवारणी केली? 10 दिवसाच्या गॅपनी टाकलेली आहे. 10 दिवसाच्या गॅपनी टाकली. 45व्या दिवशी शापू काढायला आलेली. 45 दिवसात एकदम फायटर तुम्ही फायटर आणली. 1 नंबर माल. तर आजचा पहिला दिवस होता. 5,000 आज आणली हा आणि 5,000 राहिलेली. आता तुम्हाला याची काय अपेक्षा होती? काय बाजारभाव मिळाला अशी अपेक्षा होती आणि काय बाजारभाव झाला? आमच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळालेला आहे. हा. तर तुम्ही आनंदी आहेत? आनंदी आहे आम्ही. बरं, आता उद्या अशी आशा होती हा आमची. पण चांगला झाला बाजार. चांगल्या बाजार. तर ती चिठ्ठी दाखव बरं. हां तर बघा त्यांना बाजारभाव काय झाला हे आपण आता लाईव्ह तुम्हाला दाखवतोय. 2151 रुपये हा 100 जुड्यांना त्यांना बाजारभाव झालेला आहे. तर शेतकरी त्यांची अपेक्षा होती 2,000 पण त्यांच्या 2,000पेक्षा जास्त झाला आहे त्यांचा. 2300 रुपयांनी काही. हां आणि काही दुसरं त्यांची 4-5 वकलं होती त्यातले काही 2300 रुपयांनी झाली, काही 2100नी झाली. अशा पद्धतीने त्याचे लिलाव झालेत, त्याबद्दल ते खुश आहेत. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल? काय कशा पद्धतीने त्यांनी नियोजन करावं त्यावर काय? नियोजनबद्दल शेती केल्यावर उत्पन्नही चांगलं भेटतं हं. आणि बाजारभाव मिळाला का शेतकऱ्यांचा फायदा सुद्धा होतो. बरं आता परत पुढं काय भाज्याचं काय नियोजन आहे का? भाज्यांचं आता मेथी टाकण्याचं नियोजन आहे शापूच्या वावरात. शापूच्या वावरात मेथी टाकायची आहे. हा. बरं आता हे तुम्ही अशा पद्धतीने सगळं चांगलं पिकवलं तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही फक्त काय सांगू इच्छिता बा असं? सर्व शेतकऱ्यांनी नियोजनबद्धच हे करायचं शेतीत. हां काय नियोजन म्हणजे नियोजन करायचं म्हणजे कशाचं करायचं काय? हे भाजीपाल्यातच खत औषध वेळेवर जर मारली हां तर माल पण सुपर पिकतो हां आणि जरा मेहनत पण घ्यावं लागेल. म्हणजे सुपर मालाला बाजारभाव मिळतो. सुपर भावाला बाजारभाव मिळतो. फक्त क्वालिटी माल घेऊन आले तर मार्केटमध्ये आणला का हां बाजार मिळते त्याला. बरं तर शेतकरी मित्रांनो हे गंगापूरचे शेतकरी होते. त्यांनी अशा पद्धतीने शेपू पिकवली, त्यांना बाजारभाव चांगला मिळाला. अजून 5,000 आता उद्या जे राहिलेली 5,000 आहे त्याला काय अपेक्षा आहे बाजारभाव मिळण्याची? 3,000 अपेक्षा आहे. हां म्हणजे ती पण क्वालिटीच आहे. ते मार्केटवर अवलंबून आहे. बरं आता मला सांगा आता तुम्हाला याचं हे एकरामध्ये म्हणजे तुम्ही सुरुवाती बिपासून तर शेवटपार खतं औषधं तर खतं औषधं हे करण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला? एकूण खर्च 20,000 रुपये आलेला आहे आम्हाला. म्हणजे बी आणि औषध आणि तुमचं पाण्याचं नियोजन बियोजन सगळं धरून 20,000 रुपये खर्च आला. 20,000 रुपये खर्च. आणि उत्पादन किती झालं? उत्पन्न आता 2 लाखाचं झालेलं आहे. म्हणजे आता 5,000 जुड्यांचं? नाही 5,000 नाही. हां मग 5,000 जुड्यांचं 1 लाख रुपये झालं. अजून 1 लाख रुपये अपेक्षित आहे. अजून 1 लाख म्हणजे 2 लाख म्हणजे तुम्हाला होईल असं अपेक्षित आहे. 2 लाख म्हणजे या 1 एकराला तुम्हाला 20,000 खर्च आला 20,000. आणि बाजारभाव चांगला मिळाला तुम्हाला 2 लाख उत्पन्न झाले. त्याबद्दल तुम्ही खुश आहे? खुश आहे. चालेल धन्यवाद. धन्यवाद. आपण भाजी घेऊन आला आहात. आपण मेथीची भाजी आणलेली आहे. मेथीची भाजी आपण किती किलो टाकली होती आणि बाजारभाव काय झाला? 90 किलो टाकली होती. मित्रांनो आपल्याबरोबर अजून एक शेतकरी आहेत. त्यांनी मेथी आणली होती. त्यांचा मेथीला बाजारभाव पण चांगला मिळाला आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावा कशा पद्धतीने पिकवली. तर आपलं नाव सांगा. नमस्कार, मी किशोरी रामन चासकर, मुक्काम पोस्ट येणारे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मला सांगा तुम्ही आज जी मेथी आणली होती ती त्याला बाजारभाव काय झाला? बाजारभाव 2700 रुपये. 2700 रुपये बाजारभाव झाला. तर बाजारभाव तुमची काय अपेक्षा होती? अपेक्षा तशी निसर्गाने जसा प्रकोप चालवलाय त्या पद्धतीने बाजारभाव तर जास्त पाहिजे होता. तरी किती काय होता तुमची काय अपेक्षा होती? 4,000 ते 6,000 पर्यंत बाजारभाव पाहिजे होता. म्हणजे कारण की वातावरणाच्या नुसार बाजारभाव त्या पद्धतीचे नाही आहेत. बरं आणि
ऊन एवढं आहे, हां वेळोवेळी वातावरण चेंज होतंय, हम्म, किडीचा प्रादुर्भाव हम्म, आणि जास्त हिटमुळे तणाचं प्रमाण वाढलेलं आहे. हम्म, त्यामुळं खर्च अधिक होतोय. हम्म. खर्च अधिक झाल्यामुळं मग जो काही नफा मिळायला पाहिजे तो मिळत नाही. बरं मला असं सांगा, तुम्ही जे आज मेथी आणली ती किती किलो टाकली होती मेथी टाकली होती 90 किलो. आणि किती एकरा टाकली होती काय? ती 1 एकर मध्ये टाकली होती. बरं ते काय थोडी उगताना काय हे झाली का ते? हा प्रॉब्लेम तसे भरपूर झाले. हां पहिल्यांदा आम्ही टाकल्यानंतर एवर गोल्ड सोडलं होतं. त्याच्यानंतर वेळोवेळी सांगा. आपण Ever Gold. पहिलं पाणी दिलं, नंतर तणनाशक मारलं, नंतर पाणी कसं पाटपाणी होतं का काय? पाणी होतं. हां त्याच्यानंतर मग आपण एक उतार झाल्यानंतर आपण एवर गोल्ड सोडलं त्याला. हां एवर गोल्ड सोडल्यानंतर मग पुढं जसं वातावरण चेंज होईल त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीचं नियोजन केलं. त्याच्यानंतर मग खताचं वगैरे नियोजन कसं? खताचं नियोजन 24-24 टाकलं होतं पहिल्यांदा. किती दिवसानंतर टाकलं काय? उतार झाल्यानंतर एक 4 ते 5 दिवसांनी आम्ही 24-24 दिलं होतं. हम्म, नंतर मग पुढं 19-19 असेल, 28-28 असेल, हम्म. हे पाठपाण्यातून आम्ही दिलं. होतं. त्याच्यानंतर फवारणी वगैरे काय केली का? फवारणी रेडोमिल असेल. रेडोमिल कायसाठी म्हणजे किती दिवसांनी वापरलं, कायसाठी वापरलं असं? रेडोमिल 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान वापरलं. हां कायसाठी वापरत आहे? काळोखी आणि काळोखीसाठी म्हणा. काळकीसाठी. बरं त्यानंतर कीड होऊ नये म्हणून त्यासाठी काय वापरलं? कीड होऊ नये याच्यासाठी आपण हां म्हणजे तुम्ही ते दुकानदाराच्या सल्ल्यानुसार दुकानदारांच्या सल्ल्यानुसार त्यांनी वापरलं. कीटकनाशक वापरली होती. हां प्रत्येक फवारणीत काही ना काही घेतून घ्यायलाच लागायचं. हां म्हणजे म्हणा हां की अशी बारीतली औषधं घेत होतो. बरं. त्याच्यानंतर हे तुम्ही आज जो बाजारभाव मिळाला 2701 रुपये बाजारभाव, हा तुम्हाला कमी वाटतो? तुमच्या अपेक्षा 4 ते 4.5 हजाराचा बदलानुसार आणि उतार झाल्यानंतर जी होणारी मरी, हां समजा आता 90 किलो भाजी असेल, 90 किलो भाजी म्हणजे जी काही भाजी यायला पाहिजे होती 100% उतार झाला होता. त्याच्यानंतर वातावरणाचा बदल आणि उन्हाच्या याच्यामुळं भरपूर भाजी मर झाली. आणि आता भरपूर असे शेतकरी असतील का त्यांचे पण तेच प्रॉब्लेम आहेत मरीचे किंवा आणि भाजीचा असा विषय का ती कधी मरेल उपटस पर्यंत ते काही सांगू शकत नाही. बरोबर. म्हणजे नाजूक पिकाला त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं होतं का बाजारभाव अधिकचा व्हायला पाहिजे होता. आणि तसं बघायला गेलं तर आज मार्केटमध्ये एवढी काही भाजीची आवक नाही, दर जास्त आहे, त्याच्यामुळे जाण्याला बाजार कमी आहे हे आम्ही समजू शकतो. चायना धने असेल गावठी धना प्रादुर्भावाने म्हणा किंवा पावसामुळे त्याला काही फरक पडत नाहीये, त्याच्यामुळं धने जास्त येत आहेत. पण भाजी अशी का उपटायला येईपर्यंत कधी मर होऊ शकते याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे अपेक्षा जास्त होती. अपेक्षा शेतकऱ्याची जास्त होती. थोडी बाजार सुधारित पाहिजे होते. बरं. म्हणजे आज 3000 बाजार आपल्याला वाटतात का जास्त आहेत, पण 90 किलो जर तुमचे जर 2 आणि 2.5 भाजी निघत असेल तर मग ते फक्त जुळतं मिळतच होते. म्हणजे आता तुम्ही किती किलो आज किती जुडा घेऊन आले होते? आज बघा 900 ते 1000 जुड आणले. आणि शेतात किती आहे शिल्लक? शेतात उद्या 900 ते 1000 जुड निघाले. म्हणजे एकर भराला आम्हाला फक्त 2 ते 2.5 जुडा निघाला. बरोबर. म्हणजे 90 किलो तशी सरासरी आम्हाला भाजी निघायला होती 6 ते 7000. एवढा निघाला पाहिजे. तो 2000 वाला. तो 2000 वाला. बरोबर. तर मला आपण मार्केटमध्ये बघतोय ना मेथीला बाजार चांगले आहेत. ते ऑलरेडी भाजीला हे गळीत कमी झालं थोडक्यात. कमी झाले त्याच्यामुळे भाजीला मर जास्त झाली. चांगली. तर मला असं सांगा तुम्हाला आता 1 एकराला किती खर्च आला? 1 एकरला तसा खर्च 30 ते 35. आता म्हणजे तुम्हाला 35,000 रुपये खर्च आला. म्हणजे खतं, औषधं, बी बियाणं सगळं धरून. आणि उत्पन्न किती झालं? उत्पादन काय होणार आहे? आज समजा 900 जुड आणलाय. 900 जुडामध्ये समजा जे काही काटला बिटला जाऊन 700 ते 750 जुड मांडा येऊ शकतो. म्हणजे किती होणार आहे? त्यातले इथले 17 ते 18,000 रुपये होऊ शकतात. हां म्हणजे 20,000 रुपये तुम्हाला, म्हणजे 35,000 रुपये खर्च झाला, 20,000 रुपये आज झाला. मध्ये गाडी भाडे, माणसं. हां म्हणजे हे सगळं खर्च होऊन काही खर्च वजा करता तसं आपल्याला ही फायद्यात म्हणजे एवढा बाजार मिळून सुद्धा गळीत कमी झाल्यामुळं, खर्च जास्त झाल्यामुळं आपल्याला उत्पादन कमी झालेलं आहे. बरोबर. तर बाकी गाडी भाडं वाढले, मजुरी वाढलेली, सुतळ आली.
सुतळ आली. बरोबर आहे. तर सुतळीचे बाजारभाव आज जर बघितले 100 रुपये किलो, 200 रुपये किलो. 6,000 गोनपाटे मिळायचे म्हणतात. बरोबर. हां, आज सुतळ काय बाजारभाव आहे? बरोबर आहे. म्हणजे 140 रुपयाने आम्ही सुतळ घेतो. म्हणजे खर्च करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मागल्यात, पण शेतीमालाला बाजारभाव मिळाला नाही पाहिजे. मालाला बाजारभाव नाही. बरोबर. आणि ऑलरेडी विषय असा आहे का आज आपण बिस्लरी बघतोय, दुधाचे मार्केट तुम्ही बघा, इतर शेतकी उत्पादन बघा. शेतकी उत्पादन म्हणजे त्याच्यात दूध आलं किंवा भाजीपाला आलं, काय आलं, म्हणजे भाजीपाल्याला माणसाला जे अन्नाद्वारे ज्या वस्तू मिळतात शेतीमधून, त्या वस्तूचे बाजारभाव तुम्हाला वाढलेले दिसत नाहीत. पण त्याला लागणारे मटेरियल आहे, म्हणजे सुतळ झालं, मजुरी झाली, गाडी भाड्याचं झालं, या ज्या का गोष्टी, खतं औषधं झाली, ह्या सगळं याचे बाजारभाव वाढले. सगळ्यांचे बाजारभाव वाढलेत, पण शेती उत्पादनाला 1 रुपयाही वाढलेला नाही. नाहीये. जो आम्ही 2012ला शेती करत होतो किंवा 2010ला शेती करत होतो, हां, तेच बाजारभाव आज तगायत आहे. हाय, बरोबर आहे. पण तेच जर तुम्ही शेतीमालाला उत्पादन काढण्यासाठी जे आपण औषधं वापरतोय, खतं वापरतोय, मजूरदार, गाडी भाडे, म्हणजे सगळंच वाढलेलं आहे. त्यावेळेस आम्ही 100 रुपयांनी रोजा जात होतो, आज तो गडी 500 रुपयांनी घ्यायला. बरोबर. म्हणजे पेट्रोल, डिझेल सगळं वाढलं, थोडा खर्च वाढला, खर्च वाढला, उत्पादन आहे तेच राहिलं, उत्पादन आहे तेच राहिलं. उलट उत्पादनामध्ये घट होत चालली. घट चालली. बरोबर. पहिल्यांदा आम्ही कांदे पिकत होतो त्यावेळेस एकरी 400 गुणी काढत होतो. हां, आज त्याच गुणींचा बाजारभाव, ते गुणी आम्हाला मिळायला लागल्यात 180 ते 190. बरोबर आहे. म्हणजे खूप तफावत आहे पहिल्या शेती पिकण्यामध्ये, आताच्या शेती पिकण्यामध्ये बरोबर. खूप तफावत आहे. तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी काय करावं, नियोजन करावं? नियोजन, वेळोवेळी वातावरणातील बदल आणि त्यानुसार आपण शेतीमध्ये काय उपाययोजना केली पाहिजे. आपला जो खत औषधवाला आहे, औषध दुकानदार आहे, त्याच्या योग्य सल्ल्याने योग्य ती शेती करावी, एवढंच सल्ला राहील. चालेल, धन्यवाद. चालते, थँक्यू. धन्यवाद.